मी प्रतीक दुमाई तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल विकेंड जर्नीमध्ये. तर मी या विकेंडला आलो आहे आपले साईबाबाचं दर्शन करण्यासाठी. तर साईबाबाचं दर्शन करण्यासाठी तुम्ही कुठून कसे जाऊ शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, तुम्हाला शिर्डीमध्ये साईबाबाचं दर्शन घडवतो. तर सर्वप्रथम तुम्ही ते कसे येऊ शकता हे तुम्हाला सांगतो. ते जर तुम्हाला यायचं असेल तर खूप माध्यम आहेत. सर्वप्रथम जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल आणि जर मुंबईवरून येत असाल तर 250 किलोमीटर आहे डायरेक्ट मुंबई ते शिर्डीचं दर्शन करण्यासाठी. आणि जर पुणेवरून येत असाल तर जवळजवळ 190 किलोमीटर आहे आणि मस्त रोड आहे. हायवेवरून डायरेक्ट तुम्ही येऊ शकता. मी आलो सकाळी 5ला निघालो घरातून आणि मी पोचलो जवळ 12 वाजेपर्यंत. मध्ये एक होल्ड घेतला, ब्रेक घेतला नाश्ता करण्यासाठी. 1 तास इकडे गेला. तर मिनिमम 5 तास पकडून चला तुम्ही पोचू शकता. आणि जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनी जर येत असाल तर तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या व्हेकलनी येत असाल तर सर्वात सोपं माध्यम आहे रेल्वे स्टेशन. तर रेल्वेनी जर येत असाल तर जवळचं स्टेशन आहे शिर्डी. दर्शन करण्यात येत असाल तर शेअरिंग रिक्षा आहेत. तर शेअरिंग रिक्षा 20 रुपये काही पर पर्सन घेतात आणि सोपं माध्यम आहे ते. आणि जर स्वतःची जर खूप ग्रुप असेल, मोठा असेल तर तुम्ही ट्रॅव्हलर्स पण करू शकता. 200-300 रुपये घेतात ते तिकडून येण्यासाठी. आणि सहज आणि जर तुम्हाला इथं राहायची सोय असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल मी कुठं राहिलो. आणि जर साईबाबामध्ये जर तुम्ही राहण्याचा विचार करत असाल तर मेन 3 भक्त निवास आहेत. आजूबाजूला भक्त निवास आहेत पण सर्वात मेन जिथे पब्लिक लोक राहतात द्वारावती, साई आश्रम आणि साई भक्त निवास हे तिथे खूप जण राहतात. आणि ह्याची बुकिंग ऑनलाईन करायला लागते. तुम्ही इथे येऊन जर करत असाल तर विषय सोडून द्या, कारण इथं खूप गर्दी असते. ऑनलाईन बुकिंग करा महिन्या अगोदर तरच तुम्हाला रूम्स मिळतील. तर आता लवकरच बस येईल. इथून कसं बस किती मिनटामध्ये पोचते आणि कोणते कोणते स्टॉप घेते ते तुम्हाला दाखवेल. ये लोग खाना खाएगा मर जाएगा। ये महासभापति ने सुन लिया, बाबा का पास आए। मैंने ऐसा सुना, बाबा बोला जाओ उनका जान बचाओ। दौड़ के आया, खाना रोका, इनका जान बच गया। महासभापति जाति से सोना, छोटा सा गंगा का सोना बनाने का बाबा ने बंद किया। अभी इनका कंडीशन ऐसा हो गया, खाना मिलना मुश्किल हो गया। ये बात बूटी साहब को मालूम पड़ा। बूटी साहब कुछ पैसे लेकर उनका घर गया, ये आप रख लो, मगर लिया नहीं। गुरुवार के दिन बाबा को नारे लगाते गाँव में घुमाने लगे। अभी बाबा का पालकी निकलता, भगवान शिव ने जो खंडोबा अवतारण किया वो अग्नि में चलने का उत्सव महासभापति ने शुरू किया। अभी इनकी परंपरा, इनका परपोता ये अग्नि में चलता। खंडोबा का जो मेन मंदिर है महाराष्ट्र में वो जजुरी पुणे, हर साल महासभापति पालकी लेके जाने का। रास्ते में चोर आया, इन्होंने हल्दी दिया, जय खंडोबा ऐसा बोले डाल दिया, उनका बदन जलने लगा, चोर लोग भाग गया। उपासनी बाबा 4 साल खंडोबा मंदिर में बैठ के आध्यात्मिक चर्चा करके महाज्ञान प्राप्त किया। काकोरी में समाधि 15 अक्टूबर 1918 मंगलवार दशहरे के दिन एकादशी बहुत चला। गरीब अमीर सबको बाबा को जाने का, दुख सुनाने का, उनका दुख दूर करने का 3 दिन ब्रह्मांड में आत्मा लेके चला गया। तीसरे दिन बाबा वापस आए। एक भक्त ने बाबा को परी दिया सोते, बाबा कभी ऊपर जाकर कभी नीचे आता, किसी ने देखा नहीं। जब ज़्यादा लोग आने लगा बाबा ने घड़ी तोड़ दिया। गुस्सा बाबा ने कहा ये मेरे ऊपर सामने गुरु की जवाब आपका कहना। अभी रहा सवाल साई चरित्र का। साई चरित्र हम लोग पढ़ता है, मगर जो बाबा का जो गरीब है उसका कोई फोटो नहीं। ये वजह से लोग ने कैसा पैसा बना लक्ष्मीबाई हे महासभापती मातंग बाबा, बाला शिल्पी
जो बाबा का कपड़ा सिला है, बाबूजी शिंदे जो बाबा का छाता पकड़ने का नीचे खड़ा रहेगा, ये सीताराम दीक्षित वाड़ा जो अभी म्यूजियम है, ये अपना कुलकर्णी सरकार जिन्होंने बाबा को बहुत तकलीफ दिया, बहुत सताया, ये मेवाड़ पंथ जिन्होंने साहिब चरित्र लिखा, ये गोपाल राव, ये दास गुरु महाराज, ये श्यामा जो बाबा का बड़ा प्यारा, ये दादा साहब काकरडे जिन्होंने बाबा का साथ बैठ के वो जो भी बाबा कुछ करता लिख के रखा। अभी इनका डायरी मिलता और काकरडे की डायरी, नाना साहब चांदोरकर, गोपाल राव गुप्ती, रासगी, उपासनी बाबा, डॉक्टर पिल्ले, जिनको फाइल को ये हो गया बाबा ने ठीक किया। और जो भी भारती लिखा भारती साई बाबा, ये इन्होंने लिखा हड़कर। तो ये इस वजह से कि लोगों को ये सब समझ, तो आप यहाँ फोटो मित्रांनो, आपलं आता जस्ट खंडोबा मंदिराचं दर्शन करून झालं आहे. हेच ती जागा जिथे साईबाबाला साई हे नाव पडलं. आणि इथे जर तुम्हाला ही ज्या बाबांनी इन्फॉर्मेशन सांगितली जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तर आता मी चाललो आहे द्वारकामाईचं दर्शन करण्यासाठी. तर स्टेट येऊन पूर्ण व्हिडिओ बघा. मित्रांनो, इथे आपलं हे लेंडी बाग आणि लेंडी बागच्या समोरच आपण चाललो आता द्वारकामाईचं दर्शन करण्यासाठी. द्वारकामाईचं दर्शन इथून घेऊ शकता. प्रकाश निरंजन अध्यापक योजना नंबर 4 चला मित्रांनो, इथं मोबाईल ठेवायला लागेल. मित्रांनो, इथे मुखदर्शन अशी लाईन आहे. अशा तरी मित्रांनो, आपल्या साईबाबाने आजूबाजूचं दर्शन पूर्ण झालं आहे. तर आता आपण साई प्रसाद झालं आहे. एवढं मोठं हॉल आहे हा. मित्रांनो, खूप भारी आहे. मित्रांनो, असा काही हा भक्तनिवास आहे. बघा, आम्हाला जी भेटली ती C नंबर बिल्डिंगमध्ये भेटले. तर याचं 3 सेक्शन आहेत, ABC. आणि इथं खूप रूमचे फॅसिलिटी आहे. मी कडक उन्हामध्ये एवढं शूट करतो तर सपोर्ट ठेवायचो नका, लाईक ठोकून द्या. तर भक्तनिवासमधली 103 रूम आम्हाला भेटली आहे. तर अशा मित्रांनो, रूम नंबर 103चा तुम्हाला रूम टूर देतो. जसं तुम्ही एंटर केलात तर इथं वॉश बेसिंग आहे, इथे टॉयलेट आहे आणि इथं बाथरूम आहे. बघा, मस्त स्टाईल्स वगैरे लावलेत, खूप छान आहे, नीट अँड क्लीन आहे. आणि इथं सर्वात पुढे आलो तर आपल्याला इथे 3 बेड दिसतात. तुम्ही जर 2 जणांची रूम, 2 जणांसाठी रूम जर बुक करता तर तरी तुम्हाला 3च बेड भेटणार. आणि इथून बाहेरून जो व्ह्यू दिसतो तो तुम्हाला दाखवतो. तर इथून आपल्याला गार्डनचा व्ह्यू दिसतो. तर अजून काही काही फॅसिलिटी आपले दिले आहेत. सर्वप्रथम साईबाबाचा फोटो दिला आहे, इथे लाईट आहे आणि इथे फॅन आहे. आणि इथे आपला खूप मोठा एक असा टेबल मिळतो, तिथं तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता.
आणि चांगला आपल्याला बेड मिळतो नीट अँड क्लीन. आणि इथे हँगिंग करण्यासाठी तुम्हाला एवढे चांगले किचन दिले आहेत. तिथे तुम्ही आता माझं इथं रायडिंग गेअर सगळे लटकवलेले आहेत. इथं 2 फॅन दिले आहेत तुम्हाला. इथे आता मी दुपारचे 2 वाजले तरी मला असं गरमी नाही झाली आहे. खूप छान आहे. आज थंड आहे. मित्रांनो आता दुपारचे आता 2 वाजलेत तर आता मी जातो आणि बघूया जेवायला काय आहे. आणि ते फ्री आहे की पैसे देऊन आपल्याला खायला मिळतं हे पण तुम्हाला सांगेन. आणि किती रुपयाला असेल ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आता जाऊया खायला. मित्रांनो पहिली खरेदी झाली माझी थंड पाण्याची बॉटल 10 रुपयाला थंड पाण्याची बॉटल खूप स्वस्त आहे. तर आता आपण जाऊया जेवायला. मित्रांनो इथे जेवण फ्री ऑफ कॉस्ट आहे. बस तुम्हाला रूमची इन्फॉर्मेशन म्हणजे तिकीट जी तुम्ही बुकिंगची रिसिप्ट काढली आहे आणि वाटलं तर रूमची चावी दाखवून तुम्ही जेवण घेऊ शकता. जेवणामध्ये काय तुम्हाला दाखवतो. जेवणामध्ये बघा 2 चपाती, चण्याची भाजी आणि ही कोणती भाजी आठवत नाही, डाळ भात. तर एवढं जेवण मिळतं मस्त फ्री ऑफ कॉस्ट. चला या जेवायला मित्रांनो मी जेवण घेतो. बघा इथं लॉकरच्या पण सुविधा आहेत. जर तुम्ही मंदिरामध्ये दर्शन करत असाल आणि रात्री जर तुम्ही जात असाल तर इथे मॅट्रेसेस पण दिले आहेत. तुम्ही इथं झोपू शकता. जसे बघता इकडे झोपलेले आहेत. आणि इथं लॉकरची पण सुविधा आहे. तुम्ही लॉकरमध्ये आपल्या बॅगा ठेवून दर्शन करून त्याच दिवशी चेकआउट करू शकता. तर मित्रांनो हे एक भक्त निवास आहे. भक्त निवास श्री साई भक्त निवास. रूमची प्राईस तुम्हाला सांगतो 200 रुपयाला एक रूम. तर मित्रांनो ही जर तुम्हाला इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.